मोहित ने कहा जोश हाई है, तो मैं पूछना चाहता हूं, हाउस द जोश, हाउस द जोश, हाउस द जोश। जय हिंद, जय हिंद, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। तो पीछे जो बैठे उनका जोश हाई नहीं दिखता मेरे को, जरा उनका आवाज भी सुनाई दे, वंदे, वंदे वंदे। मंचावर उपस्थित माझे सहकारी विनोद तावडेजी, पूनमताई, आशिष शेलारजी, योगेश टिळेकर, मोहित भारतीय, संतोष दानवे, उन्मेष पाटील, प्रसाद लाड, कैप्टन तमिल सेल्वन, मनीषाताई चौधरी, राम कदम, राज पुरोहित, मंगल प्रभात लोढ़ा, संतोष रंजन, संजय कौड़गे, प्रवीण दटके, अभिजीत मिश्रा, अतुल कुमार, तेजिंदर सिंह तिवाना, अमोल जाधव, निखिल व्यास, विक्रांत पाटील, मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो। ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये सीएम चषकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तरुणाईला इंटरनेटच्या जाळ्यातून मैदानावर आणण्याचं काम तुम्ही केलं आणि 42 लाख तरुण या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका स्पर्धेमध्ये 42 लाख तरुण तरुणी हे सहभागी झाले। एक आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड हा युवा मोर्चाने तयार केला आणि म्हणून युवा मोर्चाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। पण योगेश टिळेकर जी, बाज की असली उड़ान अभी बाकी है, बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अरे अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है, अभी पूरा आसमान बाकी है। ही पहिली लढाई तुम्ही जिंकलात। 42 लाख तरुणाईला मैदानामध्ये तुम्ही आणलं आणि मैदानामध्ये या तरुणाईने एक नवा महोत्सव साजरा केला। सुरुवात तर सीएम चषकाच्या नावानं झालं होतं, पण आता केवळ ते सीएम चषक राहिला नाही, तर तो महाराष्ट्राचा महोत्सव झाला, तरुणाईचा महोत्सव झाला आणि तरुणाईने तो साजरा केला। माझ्या समोर बसलेली जी तरुणाई आहे ती छत्रपतींच्या मावळ्यासारखी मला वाटते, कारण छत्रपतींचे मावळे रणांगणात उतरायचे तर अशी लढाई लढायचे की मोगलांना पळून जावं लागायचं, पण बाकी जगताना ते छत्रपतींच्या नावानं मस्तीमध्ये जगायचे। तशाच प्रकारे मस्तीमध्ये जगणारे, महोत्सव साजरे करणारे आणि निवडणुकीच्या रणांगणात गेले की छत्रपतींच्या नावानं त्या ठिकाणी मोगली ताकदीचा निपात करणारे असे सगळे मावळे हे या ठिकाणी मला दिसतात। आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी काही लोकांनी विचारलं, आता सीएम चषक तर झालं, आता पुढे काय करणार? आम्ही सांगितलं सीएम चषक ही तर सुरुवात होती, ये तो केवल झांकी है, पूरा सिनेमा अभी बाकी है। सीएम चषक ही तर केवळ सुरुवात होती। आम्ही सीएम चषक मध्ये व्हॉलीबॉल खेळलो, आता निवडणुकीच्या मैदानात तुम्हाला स्मॅश मारल्याशिवाय सोडणार नाही। आम्ही त्या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा खेळलो, आता असे यॉर्कर टाकू की तुमच्या दांड्या उडवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही।
आम्ही त्या ठिकाणी खो खोची स्पर्धा खेळलो. आता अशी पकड बनव की तुम्ही आमच्या पकडीतनं सुटू शकणार नाही. आम्ही त्या ठिकाणी कबड्डी खेळलो. आता अशी मुसंडी मारू की 400 पार केल्याशिवाय सोडणार नाही. आता कुस्ती खेळलो. आता अशी कुस्ती खेळो की तुम्हाला पटकी दिल्याशिवाय आता निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही थांबणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं या देशामध्ये मोदीजीच्या रूपानं आपल्याला जे नेतृत्व मिळालंय, या देशाच्या तरुणाईला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारं नेतृत्व. मी तुम्हाला सवाल विचारतो, कुठे होता 2014चा भारत? काय होती अवस्था भारताची? या भारतामध्ये एक पंतप्रधान होते, पण ते मुके होते कारण त्यांच्या बोलण्यावर बंदी होती. एक या ठिकाणी हे राज्य चालायचं, ते कोणीतरी मागे रिमोट कंट्रोलनी चालवायचं. या देशावर आक्रमण झालं तर त्या आक्रमणाला उत्तर देऊ की नको देऊ असा प्रश्न पंतप्रधानांना पडायचा. आणि मग ते मॅडमला विचारायचे, मॅडम मी काय करू? मग मॅडमनी सांगितलं तुम्ही आक्रमण करा, तर आक्रमण करायचे. मॅडमनी सांगितलं बसून राहा, तर तुम्ही बसून राहायचे. खरं म्हणजे आपल्याला असं वाटायचं की त्यांचीच काहीतरी चूक आहे. पण ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर पाहिल्यानंतर लक्षात आलं माणूस सज्जन होता, पण खुर्चीला बांधला गेला होता, त्यामुळे ते काहीच या ठिकाणी करू शकले नाही. आणि म्हणून निर्णय न घेणारं सरकार, जगाच्या पाठीवर ज्या पंतप्रधानांना कोणी देखील ओळखत नाही अशा प्रकारचं सरकार, ज्या सरकारमध्ये पंतप्रधान विदेशात गेले कधी आणि आले कधी हे देखील समजायचं नाही, आणि ज्या पंतप्रधानांच्या काळामध्ये भारतीयांना जगामध्ये सन्मान नव्हता, अशा प्रकारचं 2014 सालचं सरकार आम्ही बघितलं. आणि 2014 नंतर मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार, या सरकारने काय बदल केला? मित्रांनो, या सरकारने बदल केला, भारताला स्वाभिमानी बनवलं. स्वाभिमानी एक असा भारत तयार केला जो जगाच्या पाठीवर आज स्वाभिमानानं उभा आहे. आणि जग ज्याच्या समोर या ठिकाणी नजर उठवून बोलू शकत नाही, डोळ्यात डोळे भिडवून आमचा पंतप्रधान कुठल्याही देशाच्या पंतप्रधानाशी बोलतो. आणि अमेरिकेच्या संसदेमध्ये गेल्यानंतर त्याला सलाम ठोकायला 42 वेळा अमेरिकेचे सांसद देखील उभे राहतात. अशा प्रकारचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जे एवढे या ठिकाणी कठोर आहेत की जर या देशामध्ये मित्रांनो आता सुरक्षिततेची आम्हाला काळजी नाहीये. यापूर्वी जगामध्ये केवळ 2 देश होते जे देश आपल्या जवानांचा बदला घ्यायचे. पहिला देश होता अमेरिका आणि दुसरा देश होता इस्रायल. याशिवाय तिसरा देश नव्हता जो आमच्या जवानांचा बदला घेईल. परंतु त्या ठिकाणी पाकिस्तानच्या सेनेनं उरीमध्ये येऊन आमच्या जवानांना शहीद केलं, त्यांची हत्या केली. मोदीजींनी सांगितलं हा कमजोर भारत नाही आहे, हा बांगड्या घालणारा भारत नाही आहे, हा भारत मजबूत भारत आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या सेनेने त्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये घुसून त्यांना तहस-नहस करण्याचं काम केलं. बंधू भगिनींनो, आमच्या जवानांचा बदला घेणारा भारत हा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तयार झाला. आमच्या जर सीमेमध्ये घुसाल तर तुमच्या सीमेत येऊन तुम्हाला तहस-नहस करण्याची ताकद आमची आहे, हे दाखवणारा भारत नरेंद्र मोदीजींनी तयार केला. चीनमध्ये ज्यावेळी चीनने डोकलामकडे आपली सेना नेली, आपल्या सीमेमध्ये ती सेना आली नव्हती, आपल्या सीमेमध्ये ते पोचले नव्हते. पण आपल्याला हे माहिती होतं की उद्या ते आपल्या सीमेत येणार आहे. आजपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये कोणी आपल्यावर आक्रमण केलं तर त्याचा मुकाबला आपण अनेक वेळा केला. पण पहिल्यांदा भारताने आपल्या सीमेच्या बाहेर जाऊन म्यानमारच्या पलीकडे डोकलामच्या ठिकाणी चीनच्या सैनिकांना रोखण्याचं काम केलं. आणि जगाला सांगितलं खबरदार, हा जुना भारत नाही आहे, हा घाबरणारा भारत नाही आहे, हा मोदींच्या नेतृत्वातला भारत आहे. चीन असो, अमेरिका असो, पाकिस्तान असो,
जो या भारतावर आक्रमण करेल त्याला परत पाठवण्याची ताकद या भारतामध्ये आहे. असा बलशाली भारत आज मोदीजींच्या नेतृत्वात तयार होतोय. विकासाचं नवनवीन सोपान या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही पार पाडतोय. आणि गरिबी हटावचा नारा तर वारंवार दिला गेला. या देशामध्ये गरिबी हटावचा नारा लगातार वारंवार देण्यात आला, पण या देशाची गरिबी कधी हटली नाही. गरिबी हटली पण काँग्रेसच्या नेत्यांची, गरिबी हटली त्यांच्या चेला चपाट्यांची, गरिबी हटली त्यांच्या नातेवाईकांची, पण गरिबाची गरिबी कधी हटली नाही. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये मोदीजींनी आणलेली एक एक योजना ही गरिबीवर प्रहार करणारी होती आणि गरिबाला मदत करणारी होती, गरिबाला सक्षम करणारी होती. या देशामध्ये 30 कोटी गरिबांना बँकची खाती उघडून देण्याचं काम मोदीजींनी केलं. देश चंद्रावर जात असताना, देश मंगळावर जात असताना देशामध्ये 50% लोक असे होते ज्यांनी बँकेचं तोंड देखील पाहिलं नव्हतं. त्या लोकांना बँकेपर्यंत पोहोचवलं. केवळ खाते उघडले एवढंच नाही, तर त्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सबसिडी देणं सुरू केलं. राजीव गांधी म्हणायचे, मी 1 रुपया पाठवतो तर 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे लोक खाऊन टाकतात. पण मोदीच्या जमान्यामध्ये 1 रुपया निघाला तर 12 रुपया गरीबाच्या अकाउंटमध्ये जातो. आता कोणाला 1 नवा पैसा खाता येत नाही. आणि मोदीजींनी ही जी योजना तयार केली, मी म्हणत नाही, भारताच्या आर्थिक पाहणीचा अहवाल सांगतो. एकट्या या योजनेमध्ये भारताचे किती पैसे वाचले? 95,000 कोटी रुपये. 95,000 कोटी रुपये जी व्यवस्था खात होती राजीव गांधींच्या जमान्यात, इंदिरा गांधींच्या जमान्यात, सोनिया गांधींच्या जमान्यात, तो बंदा पैसा, रुपया, एक एक पैसा हा आता त्या ठिकाणी पोचतोय. आणि चोरांना चोरी करता येत नाही आहे, म्हणून अनेक चोर आता एकत्रित होत आहेत. सगळे चोर आता एकत्रित होऊन या ठिकाणी कशा प्रकारे मोदीजींना हटवायचा हा प्रयत्न करतायत. मगाशी पूनमताईंनी सांगितलं, महागठबंधन होत आहे, महागठबंधन होत आहे. बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही जनावरांनी एकत्रित येऊन कळप केला तरी ते वाघाला पराजित करू शकत नाही. शेर तो एक ही होता है. जंगल में कितने भी सियार साथ में आ जाए तो भी शेर को पराजित नहीं कर सकते. अरे हमारे मोदी जी तो शेर हैं, कितने भी सियार साथ में आ जाए तब भी मोदी जी को पराजित नहीं किया जा सकता. अरे आपण बघा, यातला कुठला नेता अखिल भारतीय नेता आहे? आमचे अमित भाई सांगतात हे खरं, हे नेते आपापल्या इलाक्याचे नेते आहेत, आपापल्या इलाक्याचे. उद्या आमचे शरद पवार साहेब हे जर तमिळनाडूला त्या ठिकाणी सभा घ्यायला गेले तर 4 माणसं जमा होणार नाही. तमिळनाडूचे स्टॅलिन मणिपूरला सभा घेण्याकरता गेले, 2 माणसं जमा होणार नाही. अखिलेश यादव कर्नाटकात सभा घ्यायला गेले, 3 माणसं जमा होणार नाही. त्या ठिकाणी आमच्या मायावती अजून 3रीकडे गेल्या, लोक जमा होणार नाही. आमच्या ममता बॅनर्जी महाराष्ट्रामध्ये आल्या, 10 लोक जमा होणार नाही. कारण हे आपापल्या भागाचे नेते आहेत, आपापल्या भागाचे. हे भागाच्या बाहेर नाही आहे. पण या देशामध्ये एकमात्र नेता आहे नरेंद्र मोदीजी, की जे देशाच्या कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये गेले तरी देखील त्या ठिकाणी 1-1 लाख लोक जमा होतात. आणि म्हणून हे सगळे कितीही कळप करून या ठिकाणी एकत्रित आले. एक बात हमेशा याद रखना, इलाके तो कुत्ते बिल्लियों के हुआ करते हैं, मोदी जी शेर है. शेर तो जंगल का राजा होता है और शेर को कोई पराजित नहीं कर सकता. आणि म्हणून चिंता करण्याचं कारण नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून गरीबाला घर मिळत आहे, गरीबाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर चाललाय, गरीबाला वीज मिळते, गरीबाला आरोग्याची सेवा मिळते. गरीबाच्या जीवनामध्ये कल्याण करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आज आमच्या युवा शक्तीच्या हाताला काम हवंय. मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी तयार होते आहे, स्वयंरोजगाराची संधी तयार होते आहे.
एकट्या मुद्रा योजनेमध्ये 1 कोटीपेक्षा 11 कोटीपेक्षा जास्त युवांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोन मिळालेलं आहे. एकट्या आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुद्राच्या अंतर्गत 1 कोटी तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी लोन मिळालेलं आहे. आणि हे जे लोन मिळालंय याच्यामुळे ते आपल्या पायावर सक्षमतेने उभे राहत आहेत. मोदीजींचं सरकार हे सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार आहे. मोदीजींचं सरकार हे गरिबाचा विचार करणारं सरकार आहे. आता नुकतंच आपलं बजेट आलं आणि या बजेटमध्ये मोदीजींच्या सरकारनं ज्या घोषणा केल्या प्रत्येक घोषणा ऐतिहासिक आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत आणि एकदाच नाही दरवर्षी थेट मदत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि 75,000 कोटी रुपये त्याला दिले. हे काँग्रेसवाले रोज आम्हाला सांगतात आम्ही 2008 साली 70,000 कोटीची कर्जमाफी केली, 70,000 कोटीची कर्जमाफी केली. खरं म्हणजे 50,000 कोटी रुपये दिले होते. पण आता तर मोदीजींनी दरवर्षी 75,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी आमचा जो मजूर आहे जो आपल्या जीवनामध्ये राब राबतो हाडाचं काढं करतो पण ज्यावेळी काम करण्याची शक्ती त्याच्यामध्ये राहत नाही त्याच्या मदतीला कोणी नसतं, त्याला पेन्शन नाही, त्याला आरोग्य नाही, त्याला त्या ठिकाणी खितपत मरावं लागतं. अशा आमच्या मजुराकरता त्या ठिकाणी मोदीजींनी 3,000 रुपयाची पेन्शन काल घोषित केली आणि त्याला आरोग्य सेवा देखील घोषित केली. म्हणजे मजुराकरता काम करणारं शेतकऱ्याकरता काम करणारं अशा प्रकारचं मोदीजींचं हे सरकार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो या देशाला एक मजबूत सरकार हवंय, मजबूर सरकार नको आहे. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आपल्या सरकारनं एक निर्णय जो घेतला गेले 50 वर्ष ज्यांनी या महाराष्ट्रावर सत्ता गाजवली त्यांना जे निर्णय घेता आले नाहीत तो प्रत्येक निर्णय आपल्या सरकारनं या ठिकाणी घेतला. आमच्या समोर आव्हानं आली, प्रत्येक आव्हानाचा सामना आम्ही केला. शेतकऱ्यांना या ठिकाणी 21,000 कोटी रुपये कर्जमाफी दिली. एकूण जर शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये दिलेली मदत या महाराष्ट्रात आपण बघितली 50,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी दिले. मी जुन्या सरकारच्या सगळ्या लोकांना विचारतो अरे आम्ही तर 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकले. तुम्ही सांगा 15 वर्षामध्ये तुम्ही किती पैसे टाकले? आमच्या अर्धे जरी पैसे तुम्ही 15 वर्षात टाकले असतील तरी देखील आमचा शेतकरी तुम्हाला दुआ देईल. पण तुम्ही केवळ शेतकऱ्याच्या नावानं या ठिकाणी राजकारण केलं. बंधू भगिनींनो रस्त्यांची कामं असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, सर्वसामान्य माणसाला घरं असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सरकारनं केलेलं काम हे त्यांच्यापेक्षा उजवं आहे. आणि म्हणून आज ते यात्रा काढतात. राष्ट्रवादीची यात्रा वेगळी, काँग्रेसची यात्रा वेगळी, दोन्ही यात्रांची अशी जत्रा झाली आहे की त्यांना माणसंच मिळत नाही. त्या ठिकाणी भाषण देण्याकरता जातात तर मीडियाच्या लोकांना विनंती करतात फक्त स्टेजवर कॅमेरा ठेवा, जनतेवर कॅमेरा ठेवू नका. जनतेवर कॅमेरा गेला तर केवळ रिकाम्या खुर्च्या दिसतील अशी यांच्या यात्रेची अवस्था आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो यांच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे. यांना 15 वर्ष लोकांनी बघितलंय. आमचा हा दावा नाही आहे, आम्ही प्रत्येक गोष्ट केली पण प्रामाणिकपणे 4 वर्ष प्रत्येक आव्हानाचा सामना करून त्यांनी निर्माण केलेले प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि म्हणून या निमित्ताने मी सांगू इच्छितो यांनी किती यात्रा काढल्या तरी काही प्रश्न नाही. यांनी किती यात्रा काढल्या तरी देखील जनता आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून 2014 नंतर आणि कालपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं हे दाखवून दिलं आम्ही कोणाच्या पाठीशी आहोत. प्रत्येक निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष भारतीय जनता पक्ष, प्रत्येक निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद आता या जनतेला देखील मान्य आहे. जनता आमच्याच पाठीशी आहे.
पण मी तुम्हाला दुसरी विनंती करण्याकरता आलो आहे. ही जी 2019 ची निवडणूक आहे ही मोदीजींकरता निवडणूक नाही आहे. मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता ही निवडणूक नाही आहे. ही कोणाला तरी सत्ता देण्याकरता निवडणूक नाही आहे. 2019 ची निवडणूक ही भारत देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही देशाकरता निवडणूक आहे. मित्रांनो, देशाकरता काम करायची संधी ही एखाद्याच पिढीला मिळत असते. ती काही दशकांनंतर त्या ठिकाणी मिळत असते. भारत आज अशा संक्रमणाच्या अवस्थेत आहे. 2035 सालापर्यंत ज्या वेगानं भारत आज विकसित होतोय त्याच वेगानं जर आम्ही विकसित झालो तर खऱ्या अर्थानं जगामध्ये सर्वोत्तम देश भारत राहील. पण जर आम्ही या वेगाला कुठेतरी खीळ दिली, मोदीजींसारखं नेतृत्व हे पुढची 5 वर्ष जर आम्हाला लाभलं नाही, मोदीजींचं नुकसान होणार नाही, या भारत देशाचं नुकसान होईल. या भारत देशामध्ये पुन्हा अराजकता आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून ही निवडणूक तुमच्या माझ्याकरता नाहीये, इतिहास घडवण्याकरता आहे. इतिहासामध्ये समृद्ध भारताचं स्वप्न हे पूर्ण करण्याकरता कोण सैनिक होते विचारलं जाईल. त्यावेळी 2019च्या निवडणुकीमध्ये कोण कोण त्या ठिकाणी मावळे म्हणून मोदीजींकरता लढत होते हे इतिहासामध्ये पाहिलं जाईल. आणि त्या इतिहासाच्या मावळ्यांमध्ये जर आपलं नाव नसलं तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरवू. आणि म्हणून आता केवळ आपण एखाद्या व्यक्तीला निवडून देण्याकरता नाही, एखाद्या पक्षाला सत्तेवर आणण्याकरता नाही, तर ज्या भारत मातेला या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्याकरता आपलं अखंड आयुष्य आमच्या क्रांतिकारिकांनी दिलं, त्याच भारत मातेला पुन्हा त्या सुजलाम सुफलाम पदावर पोहोचवण्याकरता या 2019 मध्ये मोदीजींना या देशाचं पंतप्रधान आपल्याला करावंच लागेल. आणि त्याकरता या ठिकाणून संदेश आपल्याला घेऊन जायचा आहे. बंधू भगिनींनो, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी या भारतामध्ये एक कमजोर सरकार, मजबूर सरकार आलं, काय अवस्था असेल भारताची? या भारतामध्ये जर अशाच प्रकारे पाकिस्तानांनी येऊन हैदोस घातला आणि त्या सरकारमधले अर्धे लोक हे पाक धार्जिणे असले, पाकिस्तानशी संवाद करा, मैत्री करा, चुंबाचुंबी करा हे म्हणणारे लोक हे जर त्या सरकारमध्ये असले तर भारताची अवस्था काय होईल हा माझा तुम्हाला सवाल आहे. आणि विरोधी पक्षाला तर मला विचारायचं आहे, महागठबंधन तयार केलं, या महागठबंधनमध्ये तुमचा नेता कोण आहे सांगा. तुम्हाला लोक सत्ता तर देत नाही, पण समजा स्वप्नामध्ये सत्ता आली किंवा कधी कधी आपण एक पार्लमेंट भरवतो, मॉक पार्लमेंट भरवतो, अशा प्रकारची मॉक पार्लमेंट भरवून तुम्हाला पंतप्रधान बनवण्याची जर आम्ही संधी दिली तर तुमचा नेमका पंतप्रधान कोण असेल हे तरी आम्हाला सांगा. खरं म्हणजे असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी फार विचार केला आणि म्हणाले आमचा निर्णय झाला. म्हटलं मग सांगा कोण पंतप्रधान असेल? म्हणाले सोमवारी मायावती असेल, मंगळवारी ममता असेल, बुधवारी अखिलेश असेल, गुरुवारी चंद्राबाबू नायडू असतील, शुक्रवारी अरविंद केजरीवाल असेल, शनिवारी स्टॅलिन असेल आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे शरद पवार असतील. ज्यांच्याजवळ नेता नाही, ज्यांच्याजवळ नीती नाही, ज्यांच्याजवळ नियत नाही, ज्यांच्याजवळ कार्यक्रम नाही, केवळ सत्तेचे लचके तोडण्याकरता एकत्रित आलेले लोक या देशामध्ये परिवर्तन घडवू शकत नाही. अरे परिवर्तनाकरता सागराच्या छातीवर रक्ताचा लेख लिहावा लागतो, तेव्हा परिवर्तन घडतं. आपल्या जीवनाचा क्षण क्षण आपल्या रक्ताचा कण कण द्यावा लागतो, तेव्हा परिवर्तन घडतं. या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आपल्या जीवाचा क्षण क्षण देतात, आपल्या रक्ताचा कण कण देतात. त्यांना आपल्या पोरांची चिंता नाहीये, कोणाला पुढचं पंतप्रधान बनवायचं याची चिंता नाहीये. ते आपल्या परिवाराकरता काम करत नाही, ते काम करतात केवळ भारत माते करता, ज्याचा आगा नाही, ज्याचा पिछा नाही असा आमचा पंतप्रधान. त्याच्याकरता आपलं सर्वस्व ही भारत माता आहे. मग अशा पंतप्रधानाकरता मी तुम्हाला सवाल विचारतो, आपल्या जीवनाचा क्षण क्षण देणार की नाही? सांगा, देणार की नाही? आपल्या रक्ताचा कण कण देणार की नाही? या माते
मातृभूमी करता, या भारत भूमी करता या ठिकाणी मैदानात उतरून तुम्ही लढायला तयार आहात का? तुम्ही लढायला तयार आहात का? जर तुम्ही तयार असाल तर जोरदार माझ्यासोबत म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो, तुम्ही ताकदीने मैदानात उतरा. तुम्ही मैदानात उतरल्यानंतर आपण मैदान साफ करून टाकू आणि या ठिकाणी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अखंड अशा प्रकारे विजय आपण संपादित करू. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि जाता जाता एक विनंती करतो, सीएम चषकचं प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण करणार आहोत. सगळे इथेच बसून राहतील, कोणी जाण्याची घाई करणार नाही. तुम्हाला मावळ्यांची संज्ञा दिली आहे, मावळे मैदानातनं पळत नाहीत, त्यामुळे सगळे मैदानात बसून राहतील. या ठिकाणी पुरस्कार वितरण होईल आणि त्यानंतरच आपण पुन्हा एकदा भारत माता की जय करून या ठिकाणून जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.